गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे नेक्स्ट डे, म्हणजे आज आहे शनिवार. काल ताईकडे पूजा होती, तुम्ही बघितलंच असेल. छान मस्त सेलिब्रेशन झालं होतं वगैरे आणि तर तुम्ही इकडे बघू शकतात. तर आता आम्ही चाललेलो आहोत घरी आणि आता सकाळचे 6:45 वाजलेले आहेत. आम्ही सकाळच लवकर आवरलेलं आहे, कारण आम्हाला लवकर निघायचं आहे, कारण उद्या ताई येणार आहे. तर उद्या सकाळी ताई येणार आहे. आता निघायचं आहे आम्हाला लवकरच आणि सकाळी सकाळी यायच्या खूप छान, म्हणजे खूप चांगलंच वाटणार आहे, कारण उन्हामध्ये प्रवास करायला खूप कंटाळा येतो. तुला दूध टाकून आणलंय मी. आई बरी आहेस ना? हो उत्तम. आता घरी जायचं. खूप छान वाटलं आणि ज्ञानेशने तर खूप एन्जॉयमेंट केलं. अरे ज्ञानेश, खूप एन्जॉय केलंस ना? आणि तू कधी काय चहा की कॉफी? गुड मॉर्निंग. चहा कधीपासून प्यायला लागला? बोल. अरे हां. तर गुड मॉर्निंग. आईने इथे सकाळी सकाळी दुधाचा चहा केलेला आहे. मी दुधाचा चहा मुळात मी चहाच घेत नाही, कधी वाटलं तर ब्लॅक टी घेते, पण आईने आज दुधाचा चहा केलेला आहे. तर छान मस्त इथे बसून आधी चहा घेते आणि आम्ही आता लवकरच निघू, कारण घरी गेल्यानंतर पण खूप सारे कामं आहेत. उद्या ताई येणार आहे, तर उद्याच्या जेवणाची तयारी वगैरे सगळं करावं लागणार आहे. सगळी भाजी वगैरे घेऊन जावी लागणार आहे इथूनच, कारण कसं ना, उद्या ताई येणार आहे तर सकाळीच अर्ली मॉर्निंग जेव्हा आपल्या घरी पाहुणे येतात, आणि उद्या ताई आणि त्याचबरोबर भाऊजी चिंतन पण येणार आहे आणि त्यांच्या घरातले काही पाहुणेसुद्धा येणार आहेत. तर मग रविवारी जेवण बनवावं लागेल, तर मग त्यासाठी आत्ताच भाज्या वगैरे घेऊन जायच्या आहेत. तर मग आम्ही वाड्याला उतरू, मग तिथून मग मी सगळ्या भाज्या वगैरे घेईल आणि मग आम्ही घरी जाऊ, म्हणून यासाठी आम्हाला लवकर निघायचं आहे. आणि तुम्ही इथे बघू शकतात. तर आता हे सगळं क्लीन वगैरे करतील, पण खूप छान वाटतं, म्हणजे एकदम सही मोकळं वातावरण आहे, एकदम सही. आणि ज्ञानेशला घरी जायचं नाही आहे. ज्ञानेश राहतो का इथे? हां, डायट आहे खाली. तर ना ज्ञानेशचं कसं माहीत आहे, काल पण त्याला बोलले, अरे झोप नाही, मला झोप नाही ना, मला झोपायचं नाही आहे, मला फिरायचं आहे. ज्ञानेशने खूप एन्जॉय केले पूर्ण. त्याला मोकळी, म्हणजे ना मोकळी स्पेस भेटलेली आहे त्याला. इतर दिवशी तो 4 भिंतींच्या आतमध्ये असतो, आज त्याला खूप मोकळी स्पेस भेटलेली आहे. खूप छान आहे इथली जागा, इथलं वातावरण अप्रतिम आहे आणि ताईचं घर पण खूप सुंदर छान आहे. आता पटापट चहा पितो आणि मग प्रवासाला सुरुवात करतो. अजून ताई आणि मावशी उठलेले नाही आहे, त्यांना उठवतो आणि मग ते हां, त्यांना माहिती पण. आई बोलते आधी आम्ही चहा घेतो मग त्यांना उठवतो, आणि तसं नाही खरं म्हणजे ना, म्हणजे ना मावशी पण फक्त काल 1 तासच झोपले नाही, आणि त्याच्यामुळे सगळ्यांच्या झोपा हेच म्हणजे पूर्ण झालेल्या नाही आहेत झोप. त्या सगळे आरामात आणि लेट उठणार आहे ताई, असं आहे. इथे बसणार आहोत. 1 तासानंतर आम्हाला बस आहे सापळा जायला आणि जाम कंटाळा आई प्रवास करतो.
तर आम्ही आत्ता जस्ट घरी आलेलो आहोत. तर आता 1:10 झालेलं आहे. तर आम्ही जवळजवळ 1.5 तास बस स्टँडवरती बसून होतो. आणि म्हणजे 1 वाजताची जी बस असते त्या बससाठी किंवा 3च्या बससाठी किंवा 6च्या बससाठी थांबावं लागतं 2-2, 3-3 तास. आणि तुम्ही बघू शकतात सोनपरी काय करते. हे बघा इथे काय काय झालं चोना, मी इथंच उभी आहे. हे माझी चोनू, ए सोनपरी. हो 2 दिवस तू वाट बघत होते माझे. हां राग आला तुला सोनपरी. ए सोनपरी राग आला माझ्या चोनाला. ए चोनू. हो मम्मी, मला खूप राग आलाय तुझा. तू मला 2 दिवस टाकून गेली होतीस. मग यार आजोबा तर मला रोज आंघोळ घालायचे, सकाळ दुपार संध्याकाळ, नाही तर काय. आणि मला तुझी किती आठवण येत होती. मी तुला बघितलं पण नाही 2 दिवस. मम्मी यार तुम्हाला घेऊन जायचं की नाही? मी पण आली असती पूजेला, मलाही प्रसाद खायचा होता पूजेला. मग तिथे मावशीने नवीन डॉग घेतलाय ना, मलाही डॉग बघायचा होता. तू का नाही घेऊन गेलीस? मम्मी मलाही यायचं होतं. यार हे आजोबा ना काय सांगू तुला यार, रोजच माझ्या आंघोळ घालायचे, तुला माहित आहे. आणि मला फक्त आजोबा दिसायचे. तू आजी आणि ज्ञानेश, तुम्ही तिघं दिसतच नसायचे. मम्मी यार बरी झाली मम्मी तू आलीस. चल चल मला खूप भूक लागली. चल मला पटापट जेवायला, चल मला दे लवकर खायला. मम्मी मला खूप भूक लागली यार. तर मी सोनपरीला आता तिचं फूड दिलेलं आहे. तिला खूप भूक लागलेली आहे. आणि पप्पाने इथे पाणी टाकलेलं आहे. पप्पा काय करतात माहिती आहे का, इथे पाणी टाकायचं ना तर सोनपरीला ओली करतात सरळ. आणि ओली का करतात, कारण ना आता उन्हाळा आहे. उन्हाळ्यामध्ये ना शक्यतो थंड हवा पाहिजे असतो. म्हणून ना म्हणजे तिला ना सोनपरीला थोडी ओली करतात म्हणजे पाण्याने, आणि इथे पाणी ओतून देतात. तर तिला खूप भूक लागली, ती आता खाते. तर आमचं आता मी फ्रेश झालेली आहे. तर तुम्ही बघू शकतात की ना, कारण आम्ही 1 वाजता येणार होतो. आता साहजिकच 1ची बस आहे दुपारची, आणि घरी येता येता 1:15 किंवा 1:30 होतोच. 1:30 तर वाजतो. आता 1:30 वाजता आल्यानंतर आपण काय जेवण करणार. तर मी येताना समोसे आणलेले आहेत. तर इथे 9 समोसे आणलेले आहेत. आणि इथे मी हे कटलेट्स आणलेले आहेत. तर तुम्हाला ना एक गोष्ट आवर्जून सांगेन, आता इथे हा जो कटलेट्स आहे, जर मी हा कटलेट्स कल्याणला घेतला असता तर एक कटलेट्स 15 रुपयाला किंवा 16 रुपयाला भेटतो. इथे हा कटलेट्स 10 रुपयाला भेटतो. हा पट्टी समोसा आहे. तर हा पट्टी समोसा मे बी जर आपण बघायला गेलो तर 12 किंवा 15 रुपये आरामात कल्याणला याची प्राईस असती. पण इथे हा जो पट्टी समोसा आहे हा तुम्हाला 20चे 3 समोसे भेटतात. आणि हे जे समोसे आहेत ना अमेझिंग लागतात, मला खूप आवडतात. मला, ज्ञानेशला, आईला, आम्हाला सगळ्यांना हे पट्टी समोसे खूप आवडतात. आणि म्हणून मी इथे 9 पट्टी समोसे घेतलेत. कारण एक पट्टी समोसा खाऊन म्हणजे पोट भरत नाही, मन भरत नाही. मन भरेपर्यंत पट्टी समोसा आम्ही खातो. त्याच्यामुळे मी एक्स्ट्रा घेतलेले आहेत. आणि 20 रुपयाचे 3 पट्टी समोसे भेटतात. त्याच्यामुळे मी इथे 9 पट्टी समोसे घेतलेले आहेत. त्यासोबत इथे चटणी आणि मिरची आहे. आणि ताईने प्रसाद दिलेला आहे, गोडाचा शिरा, आणि त्याचबरोबर हे लाडू दिलेले आहेत प्रसादाचे. तर मी या 2 प्रवेशाचे प्रसाद कशाचे सांग, घरभरणी ना. हा घरभरणीचा प्रसाद. हां गोडा आई नाही बोलत त्याला. अगं पण गोडाचा प्रसाद म्हणजे तू प्रसाद बोलल्याबरोबर त्यांना समजतं. हो, पण अगं हा लाडू पण गोडच आहे ना. हो बरोबर. आई इकडे बघ, तू काय माझी भांडण करतेस. भांडण करते म्हणजे आई इकडे बघ. हा बोल. आई आहे ना, कसं माहिती आहे का, आई ना उन्हातून ना तापून आले. आज गाडी जरा तापलेलीच आहे. तू AC मध्ये जाऊन बस, जरा थंड होशील. तुम्हाला हे कोणी सांगितलं होतं असं माझं म्हणणं आहे.
हा? आई का भडकले माहितीये का? AC मुळे भडकले. AC न मला न सांगता तुम्ही लावलीच कशी AC? मला एसी लावायची नव्हती. नव्हती. कळलं? आपला अगं. फॅन होता, कूलर होता की अगं नाही? असू दे ग, त्यांना वाटते थंड, मग त्यांना असं वाटतं थंड प्रदेशात बसावं म्हणून ते बसतात. काय जरासं आपल्याला आपले हे करायला असू समजायला दे, पाहिजे ना. असू दे, तू शांत मग? हो, शांत हप्त्यावर हो. भरायला निघाले ते 2 पैसे आपल्याला सगळ्याची टंचाई असते. आईचं ना नेहमी असंच असतं. तर हे ताईच्या घराची घरभरणी होती ना, त्याचा हा प्रसाद आहे. तर मी या 2 डब्यांमध्ये हा प्रसाद ट्रान्सफर करून घेतलेला आहे. आणि बाकी हे मी खाण्यासाठी हे लाडू काढलेले आहेत. ज्ञानेश, तर आता आम्ही पटापट खाऊन घेतो कारण खूप भूक लागली. काय रे तू गेट का ठेवलंय बाहेर उघडा? गुड इव्हनिंग गाईज. संध्याकाळची वेळ आहे. संध्याकाळचे 7:45 वाजलेले आहेत. तर आज सिंपल असं जेवणाला आईने फोडणीचा राईस केलेला आहे. तुम्ही इकडे बघू शकतात. हे बघा, ज्ञानेशचं आणि पप्पांचं जेवण झालेलं आहे. तर मला आता फालुदा करायचा आहे. आणि आज छान म्हणजे आज असा विचार केला होता की आपण आज छान मस्त इन्स्टंट फालुदा करूया. तर तुम्ही इथे बघू शकतात, हा एक रोज फ्लेवर आहे आणि हा एक स्ट्रॉबेरी फ्लेवर आहे. तर मी आज फालुदा करणार आहे इन्स्टंट अशा पद्धतीने. आणि मी कधी ट्राय नव्हता केला, फर्स्ट टाईम ट्राय करते. तर इथे मी थंड दूध घेतलेलं आहे फ्रीजमधलं आणि याच्यामध्ये मी 1 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे. तर हा जो दूध आहे तर 1 लिटर दूध घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये मी 1 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे. आता काय करायचं आहे, आता मी हे ओपन करते आणि हे ओपन करून आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे. तर मी हे ओपन केलेलं आहे. हा स्ट्रॉबेरी फ्लेवर आहे आणि ह्याच्यामध्ये काय काय मिक्स आहे, त्याच्यामध्ये सेवया, सब्जा, ड्रायफ्रूट्स वगैरे सगळं याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. हे आपलं यामध्ये टाकायचं आहे आणि छान मस्त व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आणि हे स्ट्रॉबेरी फ्लेवरचं आहे. आणि याच्यामध्ये ना साखर वगैरे ॲड करायची काही गरज नाही आहे, ऑलरेडी साखर असते यामध्ये. हे बघा. तर मी गॅस ऑन करून घेतलेला आहे आणि हे छान मस्त अगदी 10 ते 15 मिनटं आपलं हे बॉईल करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेन की हे कसं माहिती आहे का, हे बॉईल केल्यानंतर आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. 15 मिनटं आपण बॉईल करून घेणार आहोत आणि 15 मिनटानंतर हे थंड करून घ्यायचं आहे. आणि मग त्यानंतर थंड करून झाल्यानंतर मग फ्रीजमध्ये ठेवायचं आहे साधारणपणे 1-1.5 तास. आणि मग नंतर आपल्याला छान मस्त एका ग्लासामध्ये हे ॲड करायचं आहे. वरतून तुम्हाला तुमच्या आवडीचे फ्रूट्स तुम्हाला ॲड करायचे आहेत आणि किंवा तुम्ही आईस्क्रीमसुद्धा ॲड करू शकतात. आता माझ्याकडे कुठले फ्रूट्स वगैरे किंवा आईस्क्रीम्स वगैरे असं काहीच नाही आहे. तर मी सिम्पल असं फक्त हे 15 मिनटं बॉईल करेल, त्यानंतर थंड करेल, फ्रीजमध्ये ठेवेल आणि आम्ही सिम्पल अशा पद्धतीने ग्लासामध्ये म्हणजे घेऊन खाणार आहोत. अशा पद्धतीने हे इन्स्टंट असा फालुदा तयार होतो. मी फर्स्ट टाईम ट्राय करते, कधी ट्राय नव्हतं केलं मी हे फालुदा. बघू कसा लागतो, काय ते कळेल ते.